आज आपण अगदी सोप्या पद्धतीने खूप भांड्यांचा पसारा न करता अगदी कमीत कमी भांड्यांचा वापर करून दुधावरच्या साईचं साजूक तूप कसं करायचं हे बघणार आहोत। दुधावरची साय साठवताना कशी साठवायची, ज्यामुळे अगदी महिनाभर तुम्ही ही साय साठवली तरीही याचं ताक जे निघणार आहे ते अजिबात कडसर होत नाही किंवा तूप कढवताना जो अगदी कडसर वास येतो तो येणार नाही। यासाठी काय करायचं हे मी सांगणार आहे। या संपूर्ण प्रोसेसमध्ये काहीही वाया न घालवता तूप करताना उरलेल्या बेरीपासून मस्त चवीची ही आपण बेरीची बर्फीही करणार आहोत। हलवायाकडे मिळणाऱ्या कुठल्याही बर्फीच्या तोडीस तोड ही बर्फी लागते। शिवाय बाहेर मिळतं त्याच चवीचं बटरही आज आपण करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला बाहेरचं कुठलंही विकतचं बटर आणायची गरज नाही। हाय, मी अस्मिता, मस्ती पक्षामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण दुधाची साय साठवून त्याचं साजूक तूप कसं करायचं हे बघणार आहोत। संपूर्ण व्हिडिओमध्ये अगदी दुधाची साय कशी साठवायची पासून ते तूप झाल्यानंतर उरलेल्या बेरीपासून एकदम मस्त चवीची बेरीची बर्फी कशी करायची हे आपण बघणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे कारण खूप डिटेलमध्ये केलेला आहे, अगदी बारीक सारीक गोष्टी सांगायचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। अजून एक सगळ्यांना निवेदन आहे की बरेच जण म्हणजे जवळजवळ 70% लोक फक्त व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही। तर तुम्हाला अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज बघायला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, कारण लाईक करणं सबस्क्राईब करणं अगदी निःशुल्क आहे। आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। तर आपण करायला घेऊया। सगळ्यात सुरुवातीला मी दुधावरची साय कशी साठवते हे तुम्हाला दाखवते। दूध गरम केलं की थोडं गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवते। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर 7-8 तासांनी वरची साय छान घट्ट झालेली असते। आता ही जी साय आहे ती मी एका सटमध्ये म्हणजेच एखाद्या सिरॅमिकच्या भांड्यामध्ये काढून ठेवते। तुम्ही एखादं काचेचं भांडं किंवा स्टीलचं भांडंही घेऊ शकता। साय काढताना खूप जास्त दूध त्यासोबत घ्यायचं नाही कारण त्याचीच बेरी बनते। यामध्ये मी एका दिवसाची साय काढली आहे। 1.5 लिटर दुधाची ही साय आहे। या भांड्यामध्ये मी फक्त साय काढलेली आहे, अजूनही दही घातलेलं नाही। हे भांडं मी रोज फ्रीजरमध्ये म्हणजेच डीप फ्रीजरमध्ये ठेवते। साधारण 8-1 दिवसामध्ये हे भांडं संपूर्ण भरलं की मी ते बाहेर काढून ठेवते, कारण यातली साय अगदी कडक झालेली असते। ती नॉर्मल टेम्परेचरची होईपर्यंत म्हणजे थोडी मऊ होईपर्यंत मी हे बाहेर काढून ठेवते। साधारण 3-4 तासामध्ये साय व्यवस्थित मऊ होते। तूप करण्यासाठी ही जी आपण साय साठवतो ती फ्रीजमध्ये न ठेवता जर डीप फ्रीजरमध्ये ठेवली, अगदी महिनाभर जरी तुम्ही ही साय साठवली तरी अजिबात खराब होत नाही। दोन्ही बाजूला काढून झाल्यावर जे ताक उरतं त्याला अजिबात कडवट वास येत नाही किंवा तूप कढवतानाही अजिबात खराब वास येत नाही। त्यामुळे ही टिप अगदी महत्त्वाची आहे। जर तुम्ही आत्तापर्यंत फ्रीजमध्ये ठेवत असाल तर एकदा तुम्ही हे फ्रीजरमध्ये ठेवून बघा। फक्त ज्या दिवशी आपल्याला तूप करायचं आहे त्या दिवशी हे भांडं बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे साय लूज होते। आता यामध्ये मी 1 चमचाभर दही घालते आणि दही संपूर्ण साईमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपण जसं दुधाचं दही लावतो तसंच इथे आपण साईचं दही लावतो आहोत। साधारण 5-6 तासामध्ये याचं अगदी व्यवस्थित दही लागतं। 1 चमचाभर दही संपूर्ण साईमध्ये व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे। आता यावर मी झाकण ठेवते आणि 5-6 तास याचं दही होण्याची आपण वाट बघूया। साधारण 6 तास मी हे बाहेर ठेवलं होतं। याचं दही व्यवस्थित झालेलं आहे। आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला तूप कढवायचं आहे त्याच भांड्यामध्ये मी ही साय काढून घेतली आहे, कारण आज आपण अजिबात भांड्यांचा पसारा न करता कमीत कमी भांड्यांचा वापर करून आपण लोणी करणार आहोत। मी कधीच मिक्सरमध्ये लोणी करत नाही, कारण मिक्सरमध्ये करताना जितका वेळ लागतो तितकाच वेळ या भांड्यात करायला लागतो। अगदी 5 ते 7 मिनिटांत लोणी आणि ताक वेगळं होतं। शिवाय मिक्सरमध्ये केल्यावर मिक्सरचं भांडं खूप चिकट होतं। जर मिक्सरमध्ये करणं सोयीचं वाटत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये करा, पण या पद्धतीने लोणी करून बघा, खूप भांड्यांचा पसाराही होत नाही। साधारण 2-1 मिनिट फिरवल्यावर रवी फिरवताना थोडासा जड चालतोय असं आपल्याला जाणवायला लागतं, म्हणजे आता लोणी बाजूला व्हायची प्रोसेस सुरू झालेली असते। आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। आता यामध्ये मी 2 ग्लास थंड पाणी घालते। तुम्ही थंड पाणी घालू शकता किंवा बर्फाचे खडे घालू शकता, पण थंड पाणी घातल्यामुळे लोण्याचे कण घट्ट होतात आणि त्यामुळे लोण्याचा पटकन गोळा होतो। पाणी घातल्यानंतर अगदी 2-1 मिनिट फक्त गोलगोल फिरवल्यावर लगेच लोणी आणि ताक बाजूला होतं। अगदी घुसळायचीही गरज नाही लागत। साधारण 1 मिनिट फिरवल्यावरच तुम्ही बघू शकता लोणी आणि ताक आता वेगवेगळं झालेलं आहे। मी फक्त हे गोलगोल फिरवते आहे, अजून मी घुसळलंही नाहीये। थंड पाणी किंवा बर्फाचे कडे घातल्यावर लोणी आणि ताक अगदी पटकन बाजूला होतं। आता खरं घुसळायची गरज नाहीये,
कारण लोणी आणि ताक व्यवस्थित वेगळं झालेलं आहे, पण मी थोडं याला घुसळून घेते। आता माझा हात मी थोडा ओला करून घेतलेला आहे आणि याने असं लोणी बाजूला सरकवून घेते। हात ओला केला की हाताला लोणी चिकटत नाही। आता हे जे ताक आहे ते मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते। ताक मस्त अगदी ताजं आहे, अजिबात आंबट ताक नाहीये, त्यामुळे असंच पिण्यासाठी किंवा कढी करण्यासाठी, मठ्ठा करण्यासाठी हे ताक आपण वापरू शकतो। आता यामध्ये पुन्हा 1 ग्लासभर पाणी घालते आणि पुन्हा हे आपण लोणी थोडं धुवून घेऊया। यातले दुधाचे पार्टिकल कमी झाले की मग बेरी कमी निघते, पण जरी आपल्याकडे बेरी जास्त झाली तरी अगदी मस्त चवीची बेरीची बर्फी कशी करायची तेही मी आज दाखवणार आहे। बेरी जास्त झाली तरी चिंता करायची नाही। आता हे जे लोणी धुतल्याचं पाणी आहे तेही मी ताकामध्ये घालते, कारण ते ताकच आहे। तर इथे आपलं मस्त लोणी तयार झालेलं आहे आणि छान ताजं ताजं ताक तयार झालेलं आहे। आता या लोण्यापासूनच आपण बटर कसं करायचं ते बघूया। या लोण्यामधलं 2-3 चमचे लोणी मी बाजूला काढते। याचं आपण बाहेर मिळतं त्याच चवीचं बटर करणार आहोत। लोण्याचं भांडं मी गॅसवर ठेवलेलं आहे। गॅसवर ठेवल्या ठेवल्या लोणी लगेच पिघळायला लागतं। गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे आणि थोड्या थोड्या वेळाने हे असं हलवून घ्यायचं। 1-2 मिनिटातच याला असा वर फेस येतो, त्यामुळे गॅसची फ्लेम खूप हाय करायची नाही। गॅसची फ्लेम हाय असेल तर उतू जाऊ शकतं, त्यामुळे अजिबात रिस्क घ्यायची नाही। तुम्ही कितीही पैसे देऊन कुठल्याही ब्रँडचं तूप बाहेरून आणलं तरी घरच्या तुपाची सर त्याला येत नाही, मला असं वाटतं। तुम्हालाही असं वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्ही दुसरं काम करण्यासाठी गॅसच्या जवळ असाल तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि मध्ये मध्ये हलवत राहा। आता मी गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि तुम्हाला बटर कसं करायचं हे दाखवते। आपण जे बाजूला लोणी काढून ठेवलं होतं यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि चिमूटभर हळद घातलेली आहे, कारण याचा रंग थोडा पिवळसर असतो। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मस्त ताजं ताजं लोणी पराठ्याबरोबर, थालीपीठाबरोबर खूपच छान लागतं। बाहेर मिळतं त्याहीपेक्षा छान चवीचं बटर आपलं इथे तयार झालेलं आहे। फ्रीजमध्ये ठेवलं की बरेच दिवस टिकतं। इथे आपलं मस्त बटरही तयार झालेलं आहे। मी तुम्हाला बटर दाखवेपर्यंत इथे तूपही व्हायला आलेलं आहे। तूप आता हळूहळू ट्रान्सपरंट दिसायला लागलेलं आहे आणि हे जे मध्ये मध्ये पांढरे पांढरे कण दिसत आहेत ही बेरी आहे जी तळाला बसते, त्यामुळे बेरी तयार झाली की असं मध्ये मध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे बेरी तळाला बसून भांड्याला लागत नाही। बरेच जण तूप कढवताना त्यामध्ये वेलची किंवा नागलीचं पान किंवा थोडं मीठ टाकतात, पण मी हे काही टाकत नाही। मी नेहमी असंच तूप करते, तरीही तूप खूप छान होतं। तर साधारण 1 मिनिटातच बेरीचा रंग बदलायला लागलेला आहे, हळूहळू गुलाबीचा रंग यायला लागलेला आहे। गॅसची फ्लेम मी आता अगदी लो ठेवलेली आहे। या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या टिप्स व्यतिरिक्त तुमच्यासारख्या अनुभवी लोकांकडे अजून तूप बनवतानाच्या काही टिप्स असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला आणि इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल। बेरीचा रंग आता इथे जास्त लालसर व्हायला लागलेला आहे। इथे आपलं तूप तयार झालेलं आहे। यामध्ये मी आता फक्त शेवटी 1 चमचाभर पाणी घालते। मी गॅसची फ्लेम बंद करते। तूप अतिशय गरम असतं, त्यामुळे गॅस बंद केला तर याची कुकिंग प्रोसेस चालू राहते। तर तुम्ही अजूनही बघू शकता याला अजून बुडबुडे येत आहेत। मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। शेवटी असं 1 चमचाभर पाणी घातल्यावर याची कुकिंग प्रोसेस थोडी कमी होते आणि त्यामुळे तुपाला रंग छान येतो, खूप जास्त लालसर रंग येत नाही आणि बेरीचाही रंग खूप जास्त काळपट होत नाही। बरणीत भरण्याआधी तूप थोडं गार व्हायची वाट बघूया। या बरणीमध्ये मी आधी केलेलं थोडं तूप आहे, यातच मी आत्ता केलेलं तूप गाळून घेते। बरणीवर मी एक गाळणी ठेवलेली आहे। बेरी खाली सेटल झालेली आहे, त्यामुळे वरचं तूप मी गाळणीतून यामध्ये ओतते। ती तळाशी सेटल झालेली आहे, त्यामुळे शक्यतो बेरी गाळणीमध्ये न येऊ देता तूप गाळून घेते। बेरीचे बारीक बारीक कण तुपामध्ये आले की तुपाचा रंग बदलतो, किंचित तूप लालसर होतं। तर इथे मी तूप गाळून घेतलेलं आहे, मस्त तूप झालं आहे। आता ही जी तूप केल्यानंतर उरलेली बेरी आहे त्याची आपण मस्त बर्फी करणार आहोत। याच भांड्यामध्ये करणार आहोत, त्यामुळे भांड्यांचा जास्त पसारा होणार नाही। भांड्यामध्ये साधारण 1 चमचाभर तूप ठेवलेलं आहे। तूप भांड्यामध्ये असंच ठेवते आणि ही बेरी जी आहे ती एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेते। जेव्हा मी नवीन चॅनल सुरू केलं तेव्हा बेरीची वडी हा माझा पहिला व्हिडिओ होता। चॅनल नवीन असल्यामुळे बऱ्याच जणांनी ही बेरीच्या वडीचा व्हिडिओ बघितला नाही, पण आता सबस्क्रायबर वाढलेले आहेत, त्यामुळे बऱ्याच जणांना ही बेरीची वडी कळावी या हेतूने थोडे चेंजेस करून पुन्हा एकदा ही वडी मी दाखवते आहे। तर साधारण अर्धा वाटी ही बेरी आहे।
आता या तुपाच्या भांड्यामध्ये मी 1 चमचाभर तूप ठेवलंय। यामध्ये आता अर्धा ते पाऊण वाटी मी बेसन घालून घेते, म्हणजे डाळीचं पीठ घालून घेते। आता या तुपामध्ये आपल्याला हे बेसन थोडंसं खमंग भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपण बेसनाच्या लाडूसाठी कसं भाजतो ना तसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बेसन अगदी थोडं आहे, त्यामुळे बेसन भाजायला वेळ लागत नाही। गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवलेली आहे। खूप भांड्यांचा वापर करायचा नाही म्हणून मी कढई बदलली नाही, पण ही कढई माझी थोडी पातळ बुडाची आहे। लोणी कढवताना तुम्ही थोडी जाड बुडाची कढई घ्या, म्हणजे हे पीठ खाली लागणार नाही। आता तूप थोडं कमी वाटतंय म्हणून 1 चमचाभर तूप मी यामध्ये घालते आणि अजून 2-1 मिनिट हे आपण छान भाजून घेऊया। कारण 5-1 मिनिट हे पीठ मी मंद गॅसवर छान खमंग भाजून घेतलेलं आहे। घरात पीठ भाजल्याचा मस्त सुगंध यायला लागलेला आहे। आता यामध्ये मी अर्धा वाटी मिल्क पावडर घालते। तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही मिल्क पावडर नाही घातली तरी चालू शकतं, पण मिल्क पावडर घातल्यामुळे बर्फीला खवा घातल्यासारखी मस्त चव येते। अगदी थोडा वेळ म्हणजे 1 मिनिट मिल्क पावडरही पिठासोबत भाजून घेऊया। मिल्क पावडर मी अगदी थोडा वेळ भाजून घेतलेली आहे। मी आता हे एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते आणि या भांड्यामध्ये मी आता 1.5 कप दूध घालते। दूध थोडं गरम झालं की यामध्ये बेरी घालते, साधारण अर्धा वाटी बेरी आहे आणि लगेचच यामध्ये अर्धा वाटी साखर घालते। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। आता साखर वितळायची वाट बघूया। साधारण 1 मिनिटात साखर वितळली की यामध्ये आपण भाजलेलं पीठ घालूया आणि लगेचच थोडी ताजी कुटलेली वेलची पावडर घालते, यामुळे मस्त स्वाद येतो। आता पीठ यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पिठाचा थोडासा गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची। साधारण 2-1 मिनिटात पीठ शिजतं आणि याचा गोळा व्हायला लागतो। तर 1 मिनिटातच याचा असा गोळा झालेला आहे। थोडं कढईला लागलेलं आहे कारण ही कढई पातळ बुडाची आहे। आता ज्या ट्रेमध्ये मला ही वडी थापायची आहे त्याला थोडं तूप लावून घेतलेलं आहे। तुम्ही ही वडी एखाद्या ताटात पण थापून घेऊ शकता। मिश्रण गरम असतानाच एखाद्या स्पॅट्युलाने किंवा वाटीच्या मागच्या बाजूला थोडं तूप लावून व्यवस्थित पसरवून घ्यायचं। बर्फी चवीला छान लागतेच, पण दिसायलाही छान दिसावी म्हणून वरून थोडे खरबुजाच्या बिया घालून घेते। साधारण 5-1 मिनिट थोडी वडी सेट होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया। बर्फी थोडी सेट झाली की कट करून घ्यायची। मी थोड्या छोट्या पीसेसमध्ये कट करते आहे। तर इथे मी बर्फी कट करून घेतलेली आहे। साधारण 1 तास बर्फी पूर्ण गार व्हायची आपण वाट बघूया। बर्फी व्यवस्थित गार झाली आहे। पुन्हा एकदा कट देऊन घेते। तुमच्या लक्षात आलं असेल सुरुवातीला बर्फी करताना बर्फीचे 4 लाईन्स होत्या, पण आता 1 लाईन उडाली आहे। मुलांना माहीत नव्हतं आज मी बर्फी रेकॉर्ड केली आहे, त्यामुळे बर्फी दिसली आणि जाता येता मुलांनी खालची 1 लाईन खाऊन घेतली। तर तुम्हाला मी एक बर्फी दाखवते। बर्फी अगदी मस्त होते, चवीला तर खूपच छान होते। तुम्ही आत्तापर्यंत जर बेरी साखर टाकून खात असाल तर अशी ही थोडी वेगळी आणि मस्त चवीची बेरीची बर्फी नक्की करून बघा। मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल। आज मी दाखवल्याप्रमाणे तूप, बेरीची वडी आणि बटर नक्की करून बघा। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह। धन्यवाद।